हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चमचमीत अशी भरली वांगी. तर ही भरली वांगी कशी बनवायची हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फोटो बघून तुम्हाला कळलंच असेल की आपली वांग्याची भाजी ही किती स्वादिष्ट आणि अगदी चमचमीत झालेली आहे. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी पाव किलो होतील इतकी वांगी घेतलेली आहेत. वांगी सिलेक्ट करताना आपल्याला खूप मोठी नाहीत, खूप लहान नाहीत, मीडियम साईजची वांगी सिलेक्ट करायची आहेत. आणि त्याचबरोबर वांगी आपण घेताना ताजी अशी वांगी घ्यायची आहेत. वांगी आणल्यानंतर आपल्याला खूप दिवस ठेवायची नाही आहेत. आज आणली आणि जर उद्या त्याची भाजी बनवली तर त्या भाजीची चव जी असती ती एक वेगळी असती आणि जर वांगी खूप दिवस ठेवून बनवली तर त्याची चव थोडीशी बदलती. मी जी वांगी आहेत ती लगेचच बनवायला घेतलेली आहेत. सुरुवातीला वांगी जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. ही वांगी आता आपल्याला कट करून घ्यायची आहेत. त्याला मी 2 उभ्या चिरा देणार आहे. त्याचा थोडासा देठ जो आहे तो काढून घेतलेला आहे आणि देठाखालचा भाग देखील काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला 2 उभ्या चिरा देऊन वांग्याचे 4 भाग होतील अशा प्रकारे मी कट करणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला चेक देखील करायचं आहे की वांग एखादं किडलेलं वगैरे तर नाही आहे ना. तर आता मी इथं चेक केलेलं आहे आणि कट केल्यानंतर वांग जे आहे ते मी पाण्यामध्ये टाकलेलं आहे. वांग पाण्यामध्ये टाकल्यामुळं वांग्याचा कलर जो आहे तो काळा पडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पाणी वापरताना मी रेग्युलर वॉटरच वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणतंही मीठ वगैरे ऍड केलेलं नाहीये. तर अशा प्रकारे मी सगळी वांगी जी आहे ती कट करून घेतलेली आहेत. वांगी जी आहेत ती व्यवस्थित कट करून झालेली आहेत. आता आपण त्यासाठी लागणारा मसाला जो आहे तो तयार करून घेऊयात. सुरुवातीला मी 1 वाटी होईल इतकं भाजलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं जे आहे ते माझ्याकडचं किसलेलं होतं. तुमच्याकडं जर खोबऱ्याचे बारीक कट केलेले पीस असतील तरी देखील चालेल. हे खोबरं जे आहे ते आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. जास्तही बारीक करायचं नाही. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जी आहे ती ॲड करून घेणार आहे. यानंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी होईल इतकी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालणार आहे. जर तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याची भरड नसेल तर शेंगदाणे ते थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि ते याच्यामध्ये ऍड करायचे. यानंतर मी याच्यामध्ये पाव टीस्पून होईल इतकी हळद ऍड करून घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल. अर्धा टीस्पून होईल इतकं मीठ ऍड केलेलं आहे. यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत. गरम मसाला वापरताना आपल्याला अर्धा टीस्पून होईल इतकाच गरम मसाला वापरायचा आहे. गरम मसाल्याचं प्रमाण जास्त झालं तर नंतर आपल्याला जळजळणे वगैरे असे प्रकार होऊ शकतात. आता हे जे आहे ते आपल्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून ते सगळे व्यवस्थित मिक्स होईल. आता हा आपला मसाला जो आहे तो तयार करून झालेला आहे. हा मसाला आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. थोडा थोडा मसाला आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो मसाला आपण जी वांगी कट करून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. वांगी कट करून आपण पाण्यामध्ये टाकली होती. आता हा मसाला भरताना वांग्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मसाला आहे तो भरायचा. मसाल्यामध्ये मी पाणी वगैरे काहीही ऍड केलेलं नाहीये. पूर्ण मसाला जो आहे तो कोरडाच आहे. आता हा मसाला भरताना आपल्याला व्यवस्थित वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. खूप जास्तही नाही आणि अगदी कमी देखील नाही. अशा प्रकारे मी वांग्यामध्ये मसाला जो आहे तो भरून घेणार आहे. मसाल्याचं प्रमाण जर वांग्यामध्ये जास्त झालं तर शिजल्यानंतर तो मसाला खूप त्यातून बाहेर येतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मीडियम होईल असा मसाला त्याच्यामध्ये आपण ऍड करून घेणार आहे. अशा प्रकारे वांग्यामध्ये मसाला जो आहे तो व्यवस्थित भरून झालेला आहे आणि आता हे वांग मी प्लेटमध्ये साईडला ठेवून देणार आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित मसाला आहे तो भरून घेऊयात. मसाला भरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी खूप सारं ऍड होता कामा नये. त्यामुळे वांगी आपल्याला व्यवस्थित झाडून घ्यायची आहेत.
अशा प्रकारे सगळी वांगी जी आहेत ती मसाला भरून तयार करून घेतलेली आहेत. आता ही वांगी आपल्याला फोडणी टाकायची आहेत. वांगी भरून झाल्यानंतर लगेचच ती आपल्याला फोडणी टाकायची आहेत, नाहीतर ती काळी पडतील. इथं मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 टेबलस्पून होईल इतकं तेल घालून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला फोडणीसाठी त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. अर्धा टीस्पून होईल इतकी मोहरी आपण फोडणीसाठी घालून घेतलेली आहे. यानंतर आपल्याला यामध्ये कांदा ॲड करायचा आहे. एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला होता, तो आपण आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया. हा कांदा आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. कांदा मी इकडे एकीकडे भाजत असतानाच दुसऱ्या बाजूला पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला शक्यतो भाजी बनवताना ज्या भाजीमध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तिथं आपण गरम पाणी वापरायचं. त्यामुळे एकतर भाजी बनवण्यासाठीचा वेळ वाचतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजीचा कलर देखील व्यवस्थित मेंटेन होतो. खूप मोठ्या फ्लेमवर जर कांदा भाजला असता, तर कांदा जो आहे तो वरून भाजला जातो आणि आतून कच्चा राहिला जातो. त्यामुळे कांदा भाजताना मी मीडियम फ्लेमचा वापर केलेला आहे. कांदा जो आहे तो आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये पाव टीस्पून होईल इतकी हळद ॲड करणार आहे. मसाला तयार करताना सुद्धा आपण हळद जी आहे ती ॲड केलेली होती. इथं हळद सुद्धा मी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. यानंतर आपण यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे. आपण मसाला बनवताना देखील कांदा लसूण मसाला घातला होता. त्यामुळं आता मी 2 टेबलस्पून होईल इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे. माझ्याकडचा जो मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, तो जो कलरसाठीचा असणारा आहे. त्यामुळं आपल्याला इथं कलर दिसतो, पण त्याची टेस्ट जी आहे ती काय असणार आहे, फिकी असणार आहे. तुमच्याकडचा जर टेस्टला जर तिखट असेल, तर त्या प्रमाणात तुम्ही मसाला आहे तो ॲड करा. कांदा लसूण मसाला मी व्यवस्थित तेलामध्ये थोडासा परतून घेतला. आता यामध्ये आपण मसाला भरून तयार केलेली वांगी जी होती ती आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत आणि ती आपण या तेलावर थोडीशी परतून घेतोय. तेलावर आपल्याला खूप देखील परतून घ्यायचे नाही आहेत, जेणेकरून पूर्ण कांदा लसूण मसाला जो ॲड केलेला आहे तो करपता कामा नये. अशा प्रकारे आपण काय करतोय, तेलामध्ये थोडंसं परतून घेतोय. वांगी जी आहेत ती आपली परतून झालेली आहेत. आता आपण एका बाजूला जे पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. पाणी जे आहे ते सगळं एकदम पाणी ॲड करायचं नाहीये, तर थोडं-थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. आता मी एक अर्धा पेला होईल इतकं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला चांगली उकळी आणू द्यायची आहे. याला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ ॲड करून घेऊया. मीठ ॲड करताना आपल्याला काळजीपूर्वक घालायचं आहे. मसाला तयार करताना सुद्धा आपण वांगी भरताना जो आपण मसाला केलाय त्याच्यामध्ये देखील आपण मीठ घातलेलं होतं. त्यामुळे इथं मी वापरताना थोडंसं कमी मीठ आहे ते ॲड करून घेतलेलं आहे. यानंतर उरलेला जो काही मसाला आहे तो देखील आपण ॲड करायचा आहे. तुम्हाला मसाला किती प्रमाणात पाहिजे, कमी जास्त त्या प्रमाणात तुम्ही मसाला जो आहे तो ॲड करू शकता. मला इथं थोडासा जास्त मसाला हवा होता, त्यामुळे मी उरलेला सगळा मसाला जो आहे तो ॲड करून घेतलेला आहे. सगळा मसाला जो आहे तो व्यवस्थित ॲड करून झालेला आहे आणि याला चांगली उकळी देखील आलेली आहे. आता मला ते थोडंसं घट्ट वाटतंय आणि आपले वांगी देखील अजून शिजायचे आहेत. त्याला देखील आपल्याला पाणी लागणार आहे. त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी जे आहे ते याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळं आपल्या भाजीचा कलर जो आहे तो आपला व्यवस्थित मेंटेन होणार आहे. आता याच्यावर मी एक प्लेट ठेवलेली आहे आणि या प्लेटवर देखील काय करणार आहे, वरून थोडंसं पाणी घालणार आहे, जेणेकरून वाफेवर ती वांगी व्यवस्थित शिजली जातील. यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करायची आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी वांगी जी आहेत ते व्यवस्थित शिजू द्यायची आहेत. 3 ते 4 मिनिटं झाल्यानंतर यावरची प्लेट मी बाजूला करणार आहे आणि वांग्याची बाजू जी आहे ती पलटून घ्यायची आहे. जेणेकरून खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूनी वांगी जी आहेत ती व्यवस्थित शिजली जातील. इथं आपण वांगी पलटताना अतिशय नाजूक हाताने पलटायची आहेत, जेणेकरून त्यातला मसाला जो आहे तो बाहेर येता कामा नये. खूप नाजूक हाताने मी अशी ही सगळी वांगी जी आहेत ती व्यवस्थित पलटून घेतलेली आहेत. वांगी शिजायला मला आणखी एक 3 ते 4 मिनिटं लागणार आहेत आणि अजूनही तो मसाला जो आहे तो मला खूप घट्ट वाटतोय. त्यामुळे मी वरती ठेवलेलं जे काही पाणी होतं ते त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा 3 ते 4 मिनिटांसाठी वांगी जी आहेत ती शिजण्यासाठी मी ठेवून दिलेली आहेत. 3 ते 4 मिनिटानं परत एकदा मी आता चेक करणार आहे वांगी जी आहेत ती शिजलेली आहेत की नाहीत.
चमच्यानं एका बाजूनं चेक करून बघितलं तर वांग जे आहे ते आपलं शिजून तयार झालं होतं. आता इथं तुम्हाला हा मसाला थोडासा पातळ आहे असं जरी वाटत असलं तरी गार झाल्यानंतर तो काय होणार आहे, घट्ट होणार आहे. त्यामुळं आपल्याला ज्यावेळी भाजी शिजून तयार होईल ना, त्यावेळी आपल्याला ती भाजी थोडीशी अशी पातळसरच ठेवायची आहे, जेणेकरून नंतर ती घट्ट झाल्यानंतर अगदीच खूप घट्ट न हलवता येण्यासारखी होऊ नये. आता मी गॅस जो आहे तो बंद केलेला आहे आणि ते जे आहे ते वांग जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे बघा आपली भरली वांगी जी आहेत ती तयार झालेली आहेत. आणि आता ही मी गार झाल्यानंतर अशा प्रकारे आपलं वांग जे आहे ते सर्व करण्यासाठी तयार होईल. ही भरली वांगी जी आहे ती तुम्ही चपाती किंवा भाकरी कशाबरोबरही सर्व करू शकता. टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता. कोणी घरी रिलेटिव्हज आले, कोणी पाहुणे आले, तरी सुद्धा ही वांगी जी आहे ती तुम्ही बनवू शकता. भाजी बनवण्यासाठी आपल्याला खूप असा वेळ लागणार नाहीये आणि ती टेस्टी देखील असणार आहे. तर ही होती आपली आजची भरली वांगी बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.